आचार्य सर, आपण जर आतापर्यंत चित्र पाहिलं तर 19च्या तुलनेत अर्थात टक्केवारी घसरलेली पाहायला मिळतीये, पण जी निवडणूक म्हटलं जात होतं की लोकांनी हातात घेतलेली आहे निवडणूक, ही आता लोकांसाठी म्हणून निवडणूक महत्त्वाची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या बाबतीत विचार केला झाला तर फुटीनंतर, पक्ष लढाईनंतर, चिन्ह लढाईनंतर होत असलेली ही निवडणूक होती. पण मुंबईचा विचार केला तर एवढी उदासीनता का नेमकी पाहायला मिळतीये? उदासीनता नाही त्याच्यामध्ये, की लोक मतदानासाठी बाहेर पडत होते. ह्या ज्या रांगा लागल्या, जो उशीर झाला, हा एक मोठा फॅक्टर त्याच्यामध्ये आहेच, हा मान्यच करावा लागेल. पण त्यातून झालेलं जे मतदान आहे किंवा एकूण लोकांचा जो कल आहे मुंबईमध्ये, आपण त्याच्याही पलीकडे जाऊन जे मुद्दे इलेक्शनच्या अँगलने उपस्थित झाले त्याच्याकडे बघायला पाहिजे. मोदींच्या 2019च्या ज्या सभा झाल्या होत्या त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये रिस्पॉन्स मिळत होता. मोदी 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 असा जल्लोष होत होता. चंद्रपूरच्या पहिल्या सभेपासून नंदुरबारची शेवटची सभा वाया पुणे, त्याच्यानंतर कल्याण आणि मुंबई थोडं बाजूला ठेवू आपण, तर या कुठल्याही सभेमध्ये साधारणपणे तशा प्रकारे मोदी मोदी असा एक जल्लोष तुम्हाला बघायला मिळालेला नाही. ह्याचा अर्थ लोक मोदींना मत देणार नाहीत का, तर असं नसतं. साधारण जर आपण बघितलं तर लग्न झाल्यानंतरचे पहिले 4-5 वर्ष खूप छान सुखात असे गुडीगुडी चाललेले असतात आणि हळूहळू एका वेगळ्या टप्प्यावरती आपण जात असतो. या आता समोर कोण आहे आणि समोर कोणी पर्याय आहे का, हा एक भाग होता. यावेळेला मोदींनी भारतीय जनता पार्टीला जिंका म्हणून नाही सांगितलं, त्यांनी सांगितलं अबकी बार मोदी सरकार. बरोबर आहे. उमेदवाराला मतदान म्हणजे मोदीला मतदान, हा स्टँड त्यांनी घेतला आणि त्याचा बऱ्यापैकी इम्पॅक्ट झालेला सायलेंटली दिसतोय. पण त्याच वेळेला दुसरा एक पट्टा जर बघितला, त्या अबकी बार 400 पारला दुसरा एक काउंटर अटॅक केला गेला, संविधान बदलणार, आणि याचा मोठा फटका पडला होता. म्हणजे त्यांनी त्याच्यानंतर मूळ जे मुद्दे होते, महागाई 1900 असेल, 14ची इलेक्शन असेल, नरेंद्र मोदींनी विकास असेल, अच्छे दिन असतील, हे सगळ्यावरती न बोलताना नकली शिवसेनापासून सगळे जे वेगळे मुद्दे पॅटर्न्स उपस्थित केले, शेवटी मुस्लिम, मंगळसूत्र, सगळे पॅटर्न्स जे आणले, त्याचा जो फटका बसला तो एक वेगळ्या पद्धतीने जाताना दिसायला लागला होता. त्यामुळे दलित आणि मुस्लिम असं दोन्ही मतदार आज कदाचित ह्याच्यामध्ये शिफ्टिंग होतील, मोठ्या प्रमाणात वोटिंग करतील, हा एक भाग दिसतोय. महाराष्ट्रामध्ये जर बोलायचं झालं तर भाजपचे नेते अबकी बार 45 पार ही घोषणा देत होते. गेल्या वेळेला त्यांना मिळालेलं जर मतदान 19च्या काळातलं आपण बघितलं तर साधारणपणे 1,49,00,000 मतं भारतीय जनता पार्टीला पडली होती. 1.25 कोटीच्या आगेमागे शिवसेनेला मतं पडली होती. पण त्याही परिस्थितीमध्ये मोदी लाटेमध्ये काँग्रेसला 84 आणि 86 लाख आसपास, थोडं 19-20 असेल, पण या पद्धतीने मतदान झालं होतं. आता परिस्थिती तशी नाही आहे. लोकांमध्ये नाराजी आहे. गॅसचे दर वाढलेले आहेत, 400वरनं तुम्ही 1100वरती नेलेले आहेत, पेट्रोल डिझेलचे भाव वाढलेले आहेत. या सगळ्याचा फटका बसणार आहे का, लोकांना ह्याच्याविषयी काही पडली आहे का? बेरोजगारीचा मुद्दा आहे. दरवर्षी 2 कोटी लोकांना रोजगार देणार होते. 10 वर्षामध्ये एक हाती सत्ता मिळाली होती, 20 कोटी रोजगार मिळायला पाहिजे होता. 8-8.5 कोटी बेरोजगारी दाखवते. मग मुंबईकर नागरिक नेमका करणार काय? शहरी भागातला नागरिक, ग्रामीण भागामधली परिस्थिती खूप वेगळी आहे. नाशिक बिशिक पट्ट्यामध्ये कांदा बिंदा विषय असेल, विदर्भामध्ये सोयाबीन धान वगैरे विषय असतील. पण मुंबईमध्ये काय झाले, मुंबईमध्ये 37% साधारणपणे मराठी आहेत, साधारणपणे उत्तर भारतीय 26-27% असं म्हटलं जातं. थोडी आकडे इकडे तिकडे असू शकतात. 16% गुजराती, मारवाडी, जैन वगैरे हा सगळा पट्टा आहे. 6 ते 7% मुस्लिम, 6% ख्रिश्चन वगैरे असा पट्टा आहे. आता हा नेमका मतदान एक गठ्ठा कोणाला करतो का, हा एक बघण्याचा विषय आहे. वेगवेगळी पॅरामीटर्स त्याच्यामध्ये लावले गेले. वेगळ्या प्रकारे जरी आपण चेक केलं तरी बऱ्याच ठिकाणी ना मतदारांमध्ये स्वतः एक संभ्रम दिसतो. म्हणजे मी शेकडो मतदारांशी बोललो, रिक्षावाल्यांशी बोललो, अगदी दारू विक्रेत्यांशी बोललो, ज्या ज्या भागातनं वोटिंग बाहेर येत होतं अशा सगळ्या प्रकारच्या वर्गाशी मी बोलण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्यामध्ये चित्र वेगळं दिसत होतं. एक होती की शिवसेना फुटणं याची नाराजी मोठ्या प्रमाणात दिसत होती. पण त्याच वेळेला मोदी नाही तर कोण, हाही एक मुद्दा दिसत होता. आता या सगळ्या याच्यामध्ये मुंबईतल्या 6 मतदारसंघांचं विश्लेषण करणं हे थोडं आव्हानात्मक राहील. पण तरी दक्षिण मुंबईमध्ये अरविंद सावंतला संधी आहे, उत्तर मुंबईमध्ये पियुष येऊ शकतो, ईशान्येमध्ये मिहिर कोटेचा आणि त्या ह्यांच्यामध्ये 50-50 होऊ शकते. तिथे कुठे नेमकं घाटकोपरमध्ये पूर्ण ताकदीने मतदान झाले. मुलुंड पूर्वेला धारावी शिफ्ट होणार या मुद्द्यावरती बऱ्यापैकी एक पॅटर्न, हा पुनर्विकासाच्या मुद्द्यावरती. पण धारावी मतदान कमी झालंय. धारावीत नाही, धारावीत मतदान धारावी नाही म्हणत आहे. 48.52 आहे. नाही, ते जे शिफ्टिंगचा जो अदानीचा सगळा मुलुंड ईस्टला आणणार होता, ती जी नाराजी होती ती नाराजी सांभाळता भाजपला नाकीनऊ आलं तिकडे मिरकोटीयांना. डम्पिंग ग्राउंड आणि सगळे जे मुद्दे आहेत ना, मुलुंडच्या पट्ट्याबद्दल बोलतो. आता राहुल शेवाळेच्या इकडे काटकी टक्कर आहे. राहुल शेवाळ्याला ॲडव्हान्टेज आहे तिकडे बघायला गेलं तर.
वर्षा गायकवाडच्या इकडे उमेदवार खूप उशिरा जाहीर झाला, उमेदवारांनी किती प्रचार केला, हा अनेक मुद्दे त्याच्यामध्ये सर फॅक्टर्स त्यालाच आहेत. लागून नसीम खानचा मुद्दा सुद्धा आपण दुर्लक्षित करून चालणार नाही. नाही, पण नसीम खान हा फॅक्टर थोडा म्हणजे नसीम खान तर नंतर उतरलेही होते त्या इलेक्शनमध्ये. नसीम खानचा काही तसा फार मला प्रश्न दिसत नाही आहे. यावेळेला कसं झालं, मुस्लिम मतांमध्ये विभाजन नाही झालेलं आहे. अच्छा. म्हणजे जे बाकी MIM वगैरे सगळे जे उतरून वगैरे ज्या प्रकारे विभाजन केलं जातो दरवेळेला, त्याचा जो फटका काही प्रमाणात पडतो तो दिसला नाही आणि मोठ्या प्रमाणात मुस्लिम बाहेर आलेले दिसतात. एक एवढंच नाही तर तुम्ही उद्धव ठाकरेंच्या म्हणजे भाजपकडनं टीकावर होती सातत्याने की सेना भवनमध्ये सुद्धा मुस्लिम मोठ्या प्रमाणात येत आहेत. हो, बरोबर आहे, सभांमध्ये मुस्लिम मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. याचा अर्थ मुस्लिमांनी सुद्धा शिवसेनेला उद्धव ठाकरेंना स्वीकारल्याचं साधारणपणे दिसतंय. अगदी. पण आता हे नेमके अंदाज आहेत, पण एक्झिट पोल मध्ये देखील त्याच्यामध्ये काय चित्र स्पष्टच चित्र होईल बऱ्यापैकी. आहे ते जवळपास स्पष्ट होईल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.